सध्या उन्हाळ्याचा पारा 40शी पार गेला असताना एकीकडे नागरिक उष्णतेमुळे हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत एरंडोल तालुक्यातील कासोदा ग्रामपंचायतीकडून वार्ड क्रमांक 1 शेलार गल्ली गढी भागात आज दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी नागरिकांना चक्क दूषित आणि दुर्गंधीयुक्त असलेल्या पाण्याचा पुरवठा होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निसर्गाच्या तिन्ही ऋतूत 15 ते 20 दिवसात पाणी पुरवठा केला जात असतो, तरी देखील पाण्याची गुणवत्ता घाणेरड्या स्वरूपात दिसत आहे. प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून गावातील विविध भागात नळाद्वारे येणारे पाणी अत्यंत गढूळ आणि दुर्गंधीयुक्त आहे. अनेक ठिकाणी पाण्यात शेवाळ आणि कचरा येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. हे पाणी पिण्यायोग्य तर नाहीच, पण सध्या वापरासाठीही भीतीदायक ठरत आहे. 15 ते 20 दिवसात पाणी पुरवठा होत असतो, तोही अशा देखील पद्धतीने केला जात आहे. उन्हाळ्यात पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने उपलब्ध साठ्याचे शुद्धीकरण न करताच पुरवठा केला जात असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. दूषित पाण्यामुळे गावात जलजन्य आजारांचा धोका वाढला आहे. लहान मुले आणि वृद्धांना उलट्या, जुलाब आणि पोटाच्या विकारांनी ग्रासले असून खासगी रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या आरोग्याशी उघडपणे खेळ खेळला जात असून या दूषित पाण्यामुळे गावात आजार बळवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आम्ही नियमित पाणीपट्टी भरतो, मग आम्हाला शुद्ध पाणी का मिळत नाही, असा संतप्त सवाल महिला वर्गाकडून विचारला जात आहे. या गंभीर विषयावर ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार तोंडी तक्रार करूनही अद्याप कोणीही ठोस कारवाई झालेली नाही. पाणी शुद्धीकरणासाठी वापरली जाणारी यंत्रणा कुचकामी ठरत आहे की पावडरचा वापर केला जात नाही, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.